नमस्कार मित्रांनो, गावच्या शिमग्यामध्ये पार्ट 2 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. गुड मॉर्निंग. जस्ट उठलोय मी आता जरा फ्रेश होणार, नाश्ता विष्टा करणार, गाव फिरणार. तर आज आपण बघूया गावात आपण आज दिवसभर काय काय करणार. तर ठीक आहे. आमची सुषा म्हातारी, सुषा म्हातारी, हाय कर असा हाय कुणाला करू. मम्मी माझ्या भाकऱ्या बनवते आणि मी बुक्करवाली थांबलोय. आता आम्हाला भाकऱ्या कसे बनवते इथं गावचं जेवण त्या साईडला सुकट बनवून झालेली आहे. तर मी घेणार इथून भाकरी गरमागरम. तो आंघोळ करतोय, आंघोळ बिंघोळ करते ते छोटा कालू बघा. पहिला केवडूसा होता, आता बघा केवढा घोडा झालाय. हे आमची आजी, हे मानके बुवा. हे बघा नावी कामा नाहीत, फक्त इकडे यायचं. हे गोट्याजवळ हाय करा असं. हे चिल्लर विल्लर पळाले. हे हाय कर लाजतात. हे असं आमचं गावचा रस्ता. जस्ट आम्ही आता गावात फिरायला चाललोय. गावात दाढी करताय. आता जस्ट गाव फिरतो, बघू कोण आलंय नवीन घर. आणि हे देवस्थान. हे काय, ही आमची टेरोगरची म्हातारी. हे बघ एवढाच बोलायचं आहे. आजोबा कुठे गेले काय माहित. आजोबा गेले बाहेर. हा माझ्या आजीचं घर आहे. हा ती म्हातारी कुठं आहे. आबा इथं एक इचक्या. आबा एक बाबा, एक देशी पांड्या. आबा ही म्हातारी. हा आई काय ग बोललेली रडल्या सूर्याच्या पोरी ग. काय ग आजी गावाला फर्स्ट टाइम पर्सन बघितले. चिकुनी दिदी देवाची काठी काय आमच्या असं. आता इकडे ह्या साईडला उद्या इथे ह्या मंदिरामध्ये देव येणार. तर आमचं हे मंदिर विठ्ठल रुक्माईचं. आता मॅचची तयारी चालू आहे. सगळे ढापढूप झोपाटायचं, पीच बनवतात. उद्या मॅचची तयारी, दोरा ढापढूप. आता मंदिर दर्शन घेऊ. मंदिर बंद आहे, तर संध्याकाळी होईल. विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. गुरं आले चालायला. उघडवतीला रागात असतील तर. नवीन कंपनी जॉईन. हे काटे आले. गरम भाकरी आणि कांदा खूप मस्त वाटतं. गावाला आलं की कांदा आणि भाकरी एक नंबर. तुम्ही पण एकदा टेस्ट करून बघा, तुम्ही पण खाल्लं असेल. आम्ही आमच्या बागेत आलोय. तर बघतो पेरूचं झाड. आंबे तर काय नाही. तर पेरूचं झाड हे सगळं केळीचे हे आमचं बाग. ही माझी आई बघा, कपडे सुकत घातलेत. कपडे सुकत घालते. किती कामं करते. वर्षातून एकदा येते गावाला. आमच्या गावाला कोण एवढं राहत नाही. दरवाजा बंदच असतो आमचा. पेरूचं झाड भेटलं, आता पेरू काढतो आम्ही. हे बघा, झाडांना पेरू काढला.
तुम्ही पण या खायला. आणि काजूची भाजी फक्त गावाला यायला खायला भेटते. आणि नवीन आता भाकरी बनवायला आले. आम्ही हुंबराच्या झाडावरती आलो. व्हिडिओ पण आहेत ना. हे आमचं हुंबराचं झाड. लॉकडाऊन मध्ये आम्ही इकडेच हुंबराच्या झाडाच्या इथं बसायचो नेटवर्कसाठी. आता खूप आठवण येते. आता खूप वेगळं करून टाकलंय सगळं. जाळून टाकले. डोंगर बिंगर पूर्ण खोदलेत. आणि एक नवीन हे आलंय. हे बघा, हे माझे 2 भाऊ इथं बसलेत. आणि एक आमच्या गावातला भाऊ, तो बघा तिथं उभा आहे. खूप आता वेगळं झालंय. पहिल्यासारखं गाव नाही राहिले. सगळ्यांनी घरं नवीन बांधली. हे टावर आता गेल्या वर्षी नव्हता, या वर्षी टावर बनवला. तिथं खाली माझं गाव आहे. हे बघा घर माझं दिसतंय तिथं. हे बघा सगळं. आणि समोरचं गाव. सगळेजण चालतोय. ही वाट खूप जुनी आहे. पाणी बिनी भरायचं लागायचं ना, वरच्या विहिरीवरून आणायचं. तर आम्ही ह्याच वाटेतून जायचो. बघा काय मस्त अशी खूप जुनी वाट आहे. चालू हे सगळे माझे मामा बसले. मला पण पाहिजे तर आम्हाला DM करा. आम्ही 100 रुपयाला विकतोय. हे बघा. अरे भाई 200 रुपये. हा चला 200 रुपये. 50 रुपये मजुरी झाली ना. तर आम्ही आमच्या गोठ्यात आलोय. हिचं नाव काय नाव आहे ह्याचं? ह्याचं नाव काय बोललं रे? नाव नाही आठवत मला. खूप दिवसातून आलोय. असा मस्त आमचं गोठा आहे बघा. आम्ही आता तिथं बाहुली लटकवली. ते बघा एक बाहुली भेटली. या आमच्या लहानपणीची घसरगुंडी. खूप वर्ष झाली. ही आमची शाळा. दाखवतो तुम्हाला आमची शाळा. खूप जुनी आहे हो आमची शाळा. याच शाळेत आम्ही खूप फिरायचो. बघा आता पूर्ण कचरा झालाय शाळेचा. पहिल्याची आमची शाळा लहानपणीची. बघून घ्या अवस्था. आम्ही आता चाललोय चिकन घ्यायला पलचीमध्ये दुसऱ्या गावात. हे बघा कसा सुविधा नाही सध्या. आमच्या गावात सुविधा नाही. आमचं गाव ब्राह्मणचारी. आम्ही कोणाचं बलिदान करत नाही. म्हणून आता आम्ही दुसऱ्या गावात चाललोय चिकन घ्यायला. तर आता बघू. जाता जाता काजू बिजू भेटले आपल्याला घेऊन जाणार. आता हा काजू आहे इथं. पण या काजूला आहेत का नाही बिया बघायला लागतील. चला बघूया. मध्ये कोंबडी कापायची माहिती का? कोंबडीचा घर हे बघायचं. पोएट्री का असंच काहीतरी बोलतात. बघा आता किती आहेत. स्टॉक बोलते स्टॉक. हे कसं 1-2 वर्ष बघायलाच नको ना. डायरेक्ट आणले तिथं डायरेक्ट ताजी कापली दिली. गावात एवढं कोण खात नाही. आता कसं गावात माणसं आले मग होऊन जातं. हे चिकन बघ कसं जाळी मधनं. मुंबईला हे मंदिर ह्या गावामधलं. तर आम्ही आता चिकन घेऊन निघालोय. नको संध्याकाळी आम्ही क्रिकेट बघायला आलोय. आमच्या गावाला काय बॉलर एक आता इथून निघालाय. बॅट्समन मारतोय आणि हा उकळाय आणि विकेट घालाय. हे बघा हे उपट तोंडे फक्त फुकटचा बोलायचा. हा बघ इचके आमचा कॅप्टन. फक्त आम्ही चेस करतोय. आगे बढो. हे बघा पाणी भरायला माणसं बोलवले. आता संध्याकाळच्या वेळी आमच्या इकडं पाणी आले. आता माझ्या घरात पण पाणी येणार आहे. तर मला भरायला बोलवत आहेत. तर चला आपण पण भरूया. हे बघ कसे पाणी भरतायत. चिकन
देतोय ना तो हात नीट. अरे इकडे दे इकडे दे. इकडे या इकडे. तर आम्ही आलोय आता हागायला. तर बघू आता या रानामध्ये कुठे आम्हाला जागा भेटते. पण खरं सांगतो घराच्या बाथरूम मध्ये जे सुख नाही ते चोंड्यामध्ये ते आहे. ह्या सोंड्यामध्ये नैसर्गिक हवा वातावरण त्याच्यामध्ये हागण्यात एवढी मजा येते ना की आता तुम्हाला काय सांगू. तुम्ही पण एकदा ट्राय करा ट्राय करा. गावाला कधी गेले ना वाटेल सुख. गावाला कधी गेले ना कधीच घरातल्या बाथरूम मध्ये नाही जायचं तर बाहेर सोंड्यामध्ये. ती पण रात्र ते पण रात्रीचं. मज्जाच मज्जा. मज्जा एवढी येते ना काय सांगू तुम्हाला. सुख हवा. मोबाईल नाही घेऊन जायचं. गरमी बिरमी काहीच नाही. काहीच नाही. नाही दम लावायची गरज. नाही दम लावायची गरज. Natural. नॅचरल हवेमध्ये आपलं स्थानापन्न होणे. जास्त पाणी त्याची पण गरज नाही पडत. हा पाण्याची पण गरज नाही. आता बघा हा एवढूसा पाणी आहे. बघा बघा त्यामध्ये आम्ही 2 जण चाललो. बघा म्हणजे 4-5 माणसं याच्यामध्ये होऊन जातात. मग कधी या आमच्याकडे. चिकन चालू आहे. मस्त 1.5 किलो चिकन आणलंय. इथे रडारडी चालू आहेत. कांदा कापता तुम्ही पण या जेवायला आमच्याकडे. आज सुक्क चिकन आणि वल्ल चिकन फुल ट्रिपल. आता सगळे जेवायला बसलोय. इथं व्हेजवाले बसलेत. इथं नॉनव्हेज वाले. इथं सुक्का चिकन आहे. तर आम्ही आता बाहेर झोपलोय. बाहेर झोपायचं आमचा टफी पण झोपलाय. मजाच वेगळी गावाला बाहेर झोपायची. आता इथं माझा हातरून आहे. तर गुड नाईट. खरं तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय. गुड नाईट.